नमस्कार. प्रजासेवा न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत सर्वांचं. सोलापूर महानगरपालिका रणधुमाळी 2026 सुरू आहे आणि या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्यासह राज्याचं लक्ष लागलं आहे. विजयाचा गुलाल कोण उधळणार हे 16 तारखेला आपल्याला दिसणार आहे. परंतु या सोलापूर महानगरपालिकेमध्ये अनेक गट तटाचं राजकारण असताना लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ म्हणून एकनाथ भाई शिंदे उपमुख्यमंत्री यांच्या पॅनलची हवा दिसते आहे. प्रभाग क्रमांक 24मध्ये आपण आलेलो आहोत आणि प्रभाग क्रमांक 24 मधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सतीश भगवान मस्के हे आहेत आणि त्यांना आपण सर्वप्रथम पहिला प्रश्न विचारूया की तुमचा परिचय काय आहे? माझा परिचय, मी सतीश भगवान मस्के, राहणार विजापूर रोड परिसर. गेले 25 वर्ष झालं आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो आहे. बरेच वेळेस झालं, कोरोना काळ असू द्या, रस्त्याचे कामं असू द्या, लाईटीचं असू द्या. माझा स्लेम एरिया आहे, तिथं पाण्याची अडचणी भरपूर आहेत. त्या ठिकाणी मी उन्हाळ्यामध्ये प्रत्येक वेळेस पाण्याची काय अडचण असेल तर जागरण करतो आहे. आमच्याकडं 4:30ला पाणी येतं आहे. पाण्यासाठी आम्ही झटत असतो. पाण्याची कधी अडचण तर टँकर आणत असतो. रस्त्याची अडचणीचा रस्ता पण आम्ही केलेला आहे. लाईट वगैरे बघा, कधी तर आम्ही ज्या एरियामध्ये राहतो तिथं भरपूर कामं केलेले आहेत. गोरगरिबासाठी झटत असतो. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जर कोण आजारी असेल किंवा कोणाला काय दवाखान्याचा प्रॉब्लेम ते सॉल्व करतो. आम्ही जनसेवा हीच ईशसेवा मनात धरून आम्ही ह्या प्रभागामध्ये काम करत असतो. बरोबर आहे. जनसेवा हीच ईश्वर सेवा म्हणून हे उमेदवार मस्के काम करतायत असं त्यांनी सांगितलं आहे. आता तुम्ही डोअर टू डोअर, होम टू होम प्रचार करत असताना नागरिकांच्या, मतदारांच्या कोणत्या समस्या तुम्हाला बोलून दाखवल्या? आम्ही आज अमृतनगर या सोसायटीमध्ये आलो आहे. सोसायटीमध्ये आल्या असता इथं बरेचशा अडचणी आहेत. इथं रस्त्याची अडचण आहे, इथं कचऱ्याची जास्त प्रमाणात अडचण आहे, लाईटीची अडचण आहे. इथं आल्यानंतर ज्या सोसायटीमध्ये एकदम फ्रेश वातावरण, आनंदित वातावरण वाटत असतं तसं या सोसायटीमध्ये नाही आहे. इथं कंटिन्यू माणूस त्रासात असलेलेच कारणं सांगत असतात. जेव्हा आम्ही निवडून येऊ या सोसायटीचं वृंदावन केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. एकदम वातावरण आनंदित करून टाकू. निश्चितपणे आपण या मतदार एक शेवटचा प्रश्न आहे, आपलं व्हिजन निवडून आल्यानंतर सर्वप्रथम कोणता प्रश्न प्राधान्याने सोडवणार? मी निवडून आल्यानंतर सोलापूरमध्ये पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. पाण्याचा प्रश्न आणि रस्ते आणि लाईट हे आणि ड्रेनेज लाईन, बरेचशा ड्रेनेज लाईन सोसायटीतले जुने झालेले आहेत. हे 4 मूलभूत प्रश्न आम्ही मिटवून टाकणार आहे. प्रभाग क्रमांक 24 मधील उमेदवार आहेत माजी उपमहापौर राजेश काळे यांच्या पत्नी त्या ठिकाणी उमेदवार म्हणून उभ्या आहेत. उषा राजेश काळे यांच्याशी आपण आता थेट संवाद साधत आहोत. सर्वप्रथम आपण आपला परिचय करून द्यावा. उषा राजेश काळे, प्रभाग 24मधून उभे आहे. आता बस तर फिरलोय आम्ही 2-3 दिवस झाला. प्रतिसाद कसा आहे? चांगला आहे, पण कामं तर कुठंच झालेले नाही आहे. ड्रेनेज लाईन, रस्ते, लाईट, जास्त करून पाण्याची सोय हे कुठंच झालेलं नाही आहे. मग ते कारण आपण ज्या पक्षाकडून उभा आहात त्या उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांनी लाडकी बहीण योजना या महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू केल्यामुळे या लाडक्या बहिणींचा आपल्याला कसा प्रतिसाद आहे? चांगलं आहे. एक नंबर. एक या लाडक्या बहिणीचा आशीर्वाद आपल्याला मिळणार? हो, 100% मिळणार. निश्चितपणे मिळणार असं यांचं मत आहे. त्याचबरोबर आपल्याशी तिसरे प्रभाग क्रमांक 24 मधील उमेदवार आहेत शैलजा राठोड. या शैलजा राठोड यांना पण आपण पहिला प्रश्न विचारूया की त्यांचा परिचय त्यांनी थोडक्यात करून द्यावा. नमस्कार, मी माजी नगरसेविका शैलजा राठोड. आज मी प्रभाग क्रमांक 24मधून पुरस्कृत उमेदवार म्हणून उभी आहे आणि मला पुरस्कृत म्हणून शिंदे सेनेमध्ये घेतलेले आहे, उमेदवारी दिलेली आहे. आज मला एक विनंती करायचं आहे जनतेला की माझ्या बंधू आणि भगिनींना की मी जे प्रभाग 24मध्ये उभे आहे तिथं खूप काही प्रश्न आहे. लाईटीची समस्या आहे, पाण्याचं म्हणजे वेळी अवेळी पाणी येते, त्या प्रश्न सोडवायचा आहे. काही ठिकाणी रस्ते व्यवस्थित नाही आहे, काही ठिकाणी गटारचं प्रॉब्लेम आहे, काही ठिकाणी ड्रेनेजचं प्रॉब्लेम आहे. आणि मी मागच्या काळात नगरसेविका होते त्यावेळेला माझ्या प्रभागामध्ये मी व्यवस्थित काम केलेलं आहे. ते माझं काम बघून माझ्या प्रभागातले सगळं कामं बघून मला शिंदे साहेबांनी आणि आपल्या इथले मेत्रे साहेब, अमोल बापू शिंदे, अमर भैया आणि सचिन ह्यांनी मला बोलवून
पुरस्कृत म्हणून उमेदवारी दिलेली आहे. म्हणून मी जनतेला एकच विनंती करते, परत एकदा मला माझ्या सेवा करण्याची काम सेवा करण्याची मला संधी द्यावा ही विनंती करते. निश्चितपणे आपण या प्रभागामध्ये एक नगरसेविका म्हणून काम केल्यामुळे या कामाची पोचपावती आपल्याला मिळणार. नक्की मिळणार, कारण माझं कामच तसं आहे. प्रत्येक मी सगळ्यांचं सुखदुःखाला जाते, सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहतो आम्ही, आणि त्याच्यामुळे मला ते काम करण्याची संधी नक्की मिळणार आहे. आणि त्यात माझं चिन्ह आहे फॅन, सिलिंग फॅन. मी एकच विनंती करते आमच्या बंधू भगिनींना, लाडकी बहिणींना, की मला शिंदे साहेबांकडून उमेदवारी सिलिंग फॅनची मिळालेली आहे, त्याच्यावर बटन दाबून विजयी करावा अशी मी विनंती करते. पुरस्कृत उमेदवार असताना सुद्धा आपल्याला लाडक्या बहिणींचा पाठिंबा, आशीर्वाद मिळणार, नक्की मिळणार. मी काही वेगळी नाही आहे, त्यांच्या पॅनलमध्येच आहे, मला नक्की मिळणार त्यांचा आशीर्वाद. त्यानंतर विकास नवनाथ कदम हे तरुण तडफदार उमेदवार, सर्वप्रथम आपला परिचय करून द्यावा. सर्वांना जय महाराष्ट्र. मी विकास नवनाथ कदम, न्यू संतोषनगर येथे राहतो. आणि प्रथमतः मी पक्षांच्या सर्व वरिष्ठांचं आभार मानतो की माझ्यासारख्या युवकाला त्यांनी या उमेदवारी देऊन लोकांची सेवा करण्यासाठी मला संधी उपलब्ध करून दिली, आणि त्या संधीचं मी नक्कीच सोनं करून दाखवेन. मुळात माझा व्यवसाय लेबर कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे आत्तापर्यंत मी जवळपास माझ्या प्रभागामध्ये 80% हे फक्त समाजकारणच केलेलं आहे. अनेक तरुणांना कंत्राटी कर्मचारी म्हणून शासकीय सेवेमध्ये नोकरी दिलेली आहे, आणि आज ते व्यवस्थित त्यांना 20 ते 25 हजार रुपये पगार तो घेत आहेत. आणि त्या सर्व लोकांचा आशीर्वाद माझ्यासोबत राहणारच आहे. तसंच मला एकनाथ भाऊ शिंदेंचे विचार पटले म्हणून मी हा पक्ष स्वीकारलेला आहे. आणि त्यांनी जे लाडकी बहीण योजना आणलेली आहे त्यामध्ये अजून काय वाढ करता येईल, महिलांना रोजगार काय मिळवता येईल, तरुण युवकांच्या हाती काय रोजगार करता येईल, हा मी लक्ष देणार आहे. राजकारणातून समाजकारणाकडे आपण वळल्यामुळे निश्चितपणे समाजसेवेची तुम्हाला आवड असल्यामुळे आपण आजपर्यंत कोणकोणती समाजसेवा केलेली आहे? मी आजपर्यंत माझ्या भागामध्ये, जसं मागं 3 वर्षापासून कोरोनासारखा एक महामारीचा रोग आला होता, त्याच्यामध्ये मी व माझा दावत चौकामधले एक फार मोठा युवाशक्ती प्रतिष्ठान मंडळ आहे, त्या मंडळाच्या वतीने त्या मंडळाच्या वतीनं लस उपलब्ध करून दिले. ज्यावेळेस लोकांना बाहेर येणं होत नव्हतं त्यावेळेस आपण त्यांना जे मूलभूत गरजा आहेत लागणाऱ्या, अन्न, वस्त्र, निवारा असू दे, भाजीपाला असू दे, त्या आम्ही मंडळाच्या वतीनं, माझ्या स्टाफच्या वतीनं त्यांना सेवा केलेल्या आहे. दवाखान्यामध्ये त्यांना रिक्षा उपलब्ध करून, रिक्षा नसेल तर आमच्या मित्रांच्या 4 व्हीलर गाड्यामध्ये त्यांना दवाखान्याला घेऊन गेलेल्या आहेत. अशी आम्ही लोकांची सेवा करतो आहे, आणि या उद्देशाने पुन्हा करत राहू म्हणूनच आम्ही या निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेलो आहे. पहिला प्राधान्य तुमचं कोणत्या समस्या सोडवण्याकडे असेल? पाणी, रस्ता, ड्रेनेज, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोजगार आलं तर घर चालेल आणि सर्वांचा संसार सुखी व समृद्धीचं होईल. सोलापूर शहर हे गिरणगाव म्हणून ओळखलं जात होतं, प्रचंड बेकारी आहे, आणि या तरुणांच्या हाताला काम मिळावं असं आपल्याला यांनी सांगितलेलं आहे. यानंतर आपल्याला एक आपले माजी उपमहापौर म्हणून ज्यांनी महानगरपालिकेमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवला होता असे माजी उपमहापौर राजेश काळे या ठिकाणी आपल्याला जोडले गेलेत. त्यांचीही प्रतिक्रिया, त्यांच्या पत्नी या प्रभागातून निवडणूक लढवत आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण थोडक्यात जाणून घेऊया. मी राजेश काळे, माजी उपमहापौर म्हणून मी सभागृहामध्ये काम केलं, आपण सर्व जाणताच. हद्दवाड भागामध्ये जो विकास नव्हता तो माझ्या काळात झालेला आहे, आणि हद्दवाड भाग होऊन जवळजवळ 27-28 वर्ष झाली आमचं या भागामध्ये कोणती कामं झाली नव्हती. आज या निवडणुकीच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की मी जुळे सोलापूरमध्ये फार मोठं काम केलेलं आहे. इथे मी जानकीनगर बाग ती वसवलेली आहे, एकदम खूप चांगली बाग बनवली, आणि स्मार्ट ती बाग बघायसाठी खास लोक येतात तिथे. दुसरी गोष्ट की महात्मा बसवेश्वरराव उद्यानाची स्थापना केलेली, जे लिंगायत समाजाने मागणी केलेली ती जागा होती. मी 2 एकर जागा आरक्षित करून जगज्योती महात्मा बसवेश्वर ज्यांनी 12व्या शतकामध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही आणि सामाजिक ऐक्य ज्यांनी केलं होतं, अशा फार मोठ्या संताचं नाव कार्य त्याला मी नाव दिलं, आणि ते एक पद्धतीने ठराव मंजूर करून घेतला. तदनंतर आमच्याकडे जो ब्राह्मण समाज आहे त्यासाठी मी परशुराम वित्त महामंडळ व्हावं असा प्रस्ताव शासनाला दिला, आणि तो मी एकमताने सभागृहामध्ये मंजूर केला.
आणि त्यासाठी मला ते प्रस्ताव सादर करताना माननीय मुख्यमंत्र्यांचं मला पत्र आलेलं आहे लेखी की आम्ही संबंधित तुमच्या प्रस्तावावरती विचार करून तो ह्याला विभागाकडे पाठवलेला आहे आणि आम्ही तो नक्की करून देऊ असा प्रस्ताव करणारा महाराष्ट्रात पहिल्यांदा मी आहे की परशुराम वित्त महामंडळ व्हावं. आणि दुसरी गोष्ट, कोरोना काळामध्ये ज्यावेळेस लस उपलब्ध नव्हती, लोक विकत घेत होते, त्यावेळेस मनोरमा हॉस्पिटलमध्ये मी स्वतः मोनार्क हॉस्पिटलमध्ये जे खाजगी हॉस्पिटल आहे, खूप अद्ययावत हॉस्पिटल आहे, तिथं मी ती लस मोफत उपलब्ध करून दिली. माझ्यानं त्यावेळेस मी सभापतीसुद्धा होतो आरोग्याचा. मी त्या माध्यमातून 2.5 लाख लस दिलेल्या आहेत. आणि गोरगरीब लोकांना ज्यावेळेस रिक्षाचालक असतील, इतर जुने भांडे करणारे असतील लोक, महिला असतील, किंवा या लोकांना कोणताही त्या काळामध्ये फार बिकट परिस्थिती असताना मी त्यांच्याबरोबर राहिलेलो आहे. ह्या गोष्टी सांगून आहेत. पण आज वेळ आलेली आहे. आज दुसरी गोष्ट, तुम्ही काय केलं हे करताना मला सांगावं लागणार आहे. मी घनकचऱ्याची व्यवस्था अगदी चोखपणे, घनकचरा जे याच्या आहे त्याचे रुटीन मी लावलेलं आहे. आज प्रभागामध्ये ज्या पांढऱ्या लाईट ज्या दिसतात, LED चा प्रस्ताव त्या स्मार्ट सिटी फंडातून होत्या. पण माननीय आयुक्त ढाकणे साहेबांना मी सांगून की तुम्ही फक्त अर्बन एरियासाठी, सिटीसाठी ते न करता ती योजना हद्दवाढ भागामध्ये करा. जिथं तुम्ही ते होणारा खर्च 50% आणणार आहे, तर तो खर्च तुम्ही हद्दवाढ भागात जर केलात तर आपण जे MSCBला एवढं बिल भरतो, आपण वर्षाला 1.5 कोटी रुपये जर बिल भरत असू तर ते 45 लाखावरती येत असेल तर हद्दवाढ भाग फार मोठा आहे. त्यासाठी स्मार्ट सिटीतून आम्ही सर्व भागामध्ये, त्याचं श्रेय कुणालाही जातं, त्याचं श्रेय फक्त राजेश काळे जातं, हे लोकांना माहिती आहे. आणि गटर मीटर वॉटरसाठी रस्त्यावर उभा राहणारा माणूस पाहिजे, ज्यांनी फोन केल्यानंतर उपलब्ध होणारा माणूस पाहिजे. फार मोठा श्रीमंत माणूस आहे म्हणून त्याला मतदान करून फायदा नाही, कारण तो फोन उचलेल का नाही याची कुठली गॅरंटी नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, माझ्या विरुद्ध फक्त 2च उमेदवार आहेत. त्यापैकी एक व्यक्ती तो आमच्या प्रभागात नाही आहे, स्थानिक, आणि एकमेव जात पडताळणी असणारे व्यक्ती म्हणून सौ उषा राजेश काळे आहे. त्यांना धनुष्यबाण चिन्हावर 1 क्रमांकावरती, अनुक्रमणिका 1 वरती आहे. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. आणि आम्ही जो पॅनल दिलेला आहे, एकदम काम करणारा पॅनल दिलेला आहे. आणि याची भीती धास्ती विरोधकांनी घेतलेली आहे. आता बरेच जणांचे मला फोन आले की आम्हाला फार टेन्शन देत आहेत लोक, प्रेशर आणत आहेत, कुठल्या ना कुठल्या मार्गातून आम्हाला हे करतायत, आमिष दाखवत आहेत. हे सगळं जरी प्रलोभन दाखवले तरी आमचा पॅनल फक्त लीड मोजायचं कितीच्या लीडने आला आहे. आम्ही आजच्या तारखेत प्रचारात विजयी झालेलो आहोत. जिथं जिथं जाईल त्याच लोकांनी सांगितलं तुम्ही काही काळजी करू नका, आम्हाला माहिती आहे तुमच्यावर अन्याय झाला आहे. 11th आवरला तुम्ही शेवटच्या वेळेत तुम्ही जर उभाटा गटाचे जिल्हाध्यक्ष घेऊन येतात, त्यांना पक्षप्रवेश करतात. मी नगरसेवकचा कार्यकाल संपवून 3 वर्ष झालेत, तरी मी त्या काळामध्ये त्यांना नगरसेवकाची जाणीव होऊ दिली नाही लोकांना. ह्याची जाणीव नक्की लोक ठेवणार आहेत. गेल्या 8 वर्षापासून, म्हणजे 5 वर्ष संपल्यानंतर 3 वर्ष, 8 वर्षातून निवडणूक सोलापूर महापालिका लागलेली आहे. पण लोकांना, नागरिकांना जाणीव होऊ दिली नाही. आपल्या प्रभागातील सर्वांगीण विकास झाला पाहिजे. प्रभागातील सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून उपमहापौर राजेश काळे यांनी काम केलेलं आहे. आणि त्या कामाची पोचपावती त्यांना निश्चित मिळेल असं त्यांनी त्यांच्याकडून आपण ऐकलं आहे. एक शेवट त्यांना प्रश्न विचारूया, आपलं या प्रभागातील लोकांसाठी व्हिजन, यापुढे केलेली कामं तर आहेतच, पण पुढं काय करणार आहात हे थोडक्यात सांगा. माझे फक्त 4 आम्ही विजन ठेवलेले आहेत. निवडणूक झाल्यानंतर गटर मीटर वॉटर हा तर जनरल प्रश्न नगरसेवकाचा आहे, पण आमच्या प्रभागामध्ये सुशिक्षित एरिया आहे, त्यामुळे ते एक सुंदर असं नाट्यगृह व्हावं जे रसिकांसाठी, याची एक माझी इच्छा आहे. दुसरी गोष्ट अशी की आमच्याकडे आरक्षित जागेवरती एक मोठं बस स्थानक, तो महत्त्वाचा एक विषय आहे आमच्याकडं. आणि कायमस्वरूपी श्री छत्रपती संभाजी उद्यान जे आहे, कंबर तलाव म्हणतो आम्ही, तर तो कंबर तलावाचा तो प्रश्न आहे, जे आम्हाला तो तलाव स्वच्छ 12 कोटी रुपये केंद्रातले येऊनसुद्धा आत्तापर्यंत झाला नाही. त्याच्यामध्ये अजूनसुद्धा गटरचं पाणी येतं आहे, तो एक विषय. आणि पाणी किमान 2 दिवसाआड आपल्याकडे आलं पाहिजे. पाण्याच्या प्रश्नावरती ही निवडणूक आम्ही जिंकणार आहोत. खालून वरपर्यंत सत्ता असतानासुद्धा पाण्याचा प्रश्न सुटला नाही. पहाटे 3 वाजता पाणी येतं, आठवड्यातून एकदा येतं. मोटर लावल्याशिवाय, बोरनी पाणी घेतल्याशिवाय पाणी येत नाही. पाण्याचा विषय निघालेला आहे. या गेल्या अनेक वर्षापासून सोलापूरचं राजकारण पाण्याभोवती फिरतंय. आणि एवढी मोठी 14 लाख लोकसंख्या असताना स्वच्छ पाणी आणि रोज पाणी मिळत नाही, ही सोलापूरकरांची अतिशय दयनीय अवस्था आहे. आणि आपणसुद्धा त्या सत्ताधारी पक्षात होता, तरी ते काम पाण्याचं झालेलं नाही. मग तुम्ही आता शिवसेना
एकनाथ शिंदे गटातून पक्षातून निवडणूक लढवतात, सर्वप्रथम पाणी 2 दिवसाआडपेक्षा 1 दिवसाआड पाणी यावं असं आपल्याला वाटतं का? 100% मला वाटतं की रोज पाणी यावं, पण याच्यामध्ये ज्या वरिष्ठ नेत्यांची त्याच्यामध्ये आत्मीयता दिसून येत नाही. कारण आम्ही जरी महापालिकेत काय केलं तर महापालिकेचा जीव केवढा आम्हाला माहिती आहे. ह्यासाठी शासनाकडून आम्हाला भरपूर अशी निधी आणण्यासाठी एक मानसिकता लागते. मी तुम्हाला सांगतो की आमचे 5 वर्ष 2 देशमुखाच्या भांडणात गेले, ते तुम्ही आम्ही सांगायची गरज नाही, त्यामुळे ते दोघे मंत्रिपदावरती नाहीत. ऐका, स्पष्ट भाषा सांगतो, हे प्रासंगिक कराराने एकत्र आलेत, ते असू द्यात. आज जर त्यांच्याकडे इच्छाशक्ती असती तर महानगरपालिकेमध्ये बहुमत असताना, राज्यात बहुमत असताना, केंद्रात बहुमत असताना ते सुटला नाही प्रश्न. आणि पाण्याच्या प्रश्नावरती त्यांनी भाषणं करतात, ते त्यांनी करू नये, हे दुर्दैव आहे. आणि आम्ही आता जरी शिवसेनेकडून असलो तरी आम्ही नगर विकास खातं हे माननीय आमच्या एकनाथ भाईंकडे आहे. नगर विकास खात्यातून आम्हाला निधी आम्ही त्यांच्याकडून मिळणार, गॅरंटी आहे. कारण त्यांचं काम बोलतं आहे. आज अशक्य वाटणारी योजना त्यांनी करून दाखवली, लाडकी बहीण. आज आम्ही कुठेही गेलो तर लोकांना विचारतो, काय तुम्हाला लाडकी बहिणीचे पैसे मिळालेत का? तर म्हणलं, दादा आम्हाला परवा दिवशी आमच्या खात्यावर पैसे जमा झालेत. आणि लोक आम्हाला सांगतात, अहो तुम्ही त्याचं श्रेय दुसऱ्याने घेऊ नये. जे एकनाथजींनी मुख्यमंत्री असताना जो ठोस निर्णय घेतला आहे, त्या निर्णयाचा जनतेला कळतंय, जनतेला कळतंय. तुम्ही किती येड्यात काढा, आता तुम्ही रात्रीचं फिरणार आहोत, लोकांना दम देता पैसे. अहो नेतृत्व कसं पाहिजे, रात्री पैसे वाटणार नसावं, पण रात्रीचा केव्हाही फोन गेला तर तो उभा असणारा असावं, असं नेतृत्व देण्यासाठी आम्ही हे खूप चांगला स्ट्रॉंग पॅनल दिलेला आहे. सर्वसामान्य माणसाच्या हाकेला रात्री अपरात्री हो म्हणणारा नेता असला पाहिजे असं काळेंचं मत आहे. आणि आपला एक प्रश्न असा शेवटचा प्रश्न राहिला की आपण या एवढं निष्ठावंत भाजपमध्ये काम करूनसुद्धा आपलं जी उमेदवारी का मिळाली नाही याविषयी तुम्हाला इतिहास घडला प्रभाग 24मध्ये. याचं कारण सांगतो तुम्हाला. भारतात कुठेही थेट आरक्षण हे 3 वेळा पडत नाही. प्रभाग क्रमांक 24ला SC महिला हे थेट आरक्षण पडलं. तदनंतर ST महिला थेट आरक्षण पडलं. तदनंतर ते OBC आमचा एक सीट होतं, ते कॅन्सल करून नगर विकास खात्याकडून परत ते ओपन केलं. आणि ते फक्त प्रभाग 24साठी नगर विकास खात्याला GR काढायला भाग पाडलं. याच्यामुळं याच्यात एक गोष्ट दिसून येते की विशिष्ट व्यक्तीला उमेदवारी मिळावी ओपनमधून, त्यासाठी एवढं झालेलं आहे सगळं. आणि ह्या गोष्टी शाश्वत सत्य आहेत. अहो आम्ही एक सांगतो तुम्हाला, थेट 3 आरक्षण एकाच प्रभागात का, हा कळीचा मुद्दा आहे. आणि याच्यामध्ये परत भाजपाने काय केलं की OBCचं सीट जे आहे ते ओपनला दिलं आहे. आणि 2 मोठ्या समाजाला, ब्राह्मण समाजाला तिकीट देतो म्हणले. त्यांना म्हणले की तुला उमेदवारी देणार आहेत, 3 वाजेपर्यंत थांबवलं. लिंगायत समाजाला म्हणले तुम्हाला उमेदवारी मिळणार आहे, तुमचा समाज. सगळ्यांना झुलवत ठेवलं. आणि 3:15 वाजता 3:18 यांचा AB फॉर्म आत गेलेला आहे. म्हणजे 3 वाजेपर्यंत तो AB फॉर्म दिला नाही यांनी. आणि त्या दोन्ही मोठ्या समाजांना आज एक राग आहे की आमच्या समाजाला का उमेदवारी नाही, तुम्ही OBCचा कॅन्डिडेट ओपनला उभा करताय, एक प्रकारे आम्हाला झुलवत ठेवताय. याचं मतपेटीतून आम्ही उत्तर देऊ. तुम्ही आम्हालाच दावणीला बांधून ठेवलं असं जर गृहीत धरलं असेल, तुम्ही आम्हाला काय गृहीत धरलं, आमची मतं कुठं जात नाहीत. हे कुठं जात आहेत, वोट बँक आमची आहे. ब्राह्मणाची मतं आम्हालाच पडतात, लिंगायत समाजाची मतं आम्हालाच पडतात, हे कुठं जात नाही. हे असं वाईट विचाराने सगळ्या गोष्टी तिकीट कापाकापी झालेली आहे. आणि दुसऱ्यांना बोलून आणून तिकीट जर तुम्ही देत असतील, विद्यमानांचे तुम्ही हे दक्षिणमध्ये 11 नगरसेवकांची तिकीट कापलेले आहेत. त्यावेळेस आम्ही 11 लोक जे नगरसेवक होतो, आम्ही तत्कालीन आमदारांविरुद्ध त्यावेळेस आम्ही म्हणलं होतं की आम्हाला उमेदवारी द्या, त्यांना देऊ नका. फक्त एक गोष्ट आहे, लोकशाही पद्धतीने तिकीट मागण्याचा अधिकार होता, पण तो तुम्ही खुनशीपणाने खुनशी राजकारण. आणि फक्त ते राजकारण असं नाही आहे, खूप घाणेरड्या पातळीचं राजकारण आहे. लोकांच्या समोर हे आलं आहे ते. आणि मी तुम्हाला सांगतो, फक्त लीडचा प्रश्न आहे. त्यामुळे त्याची झोप उडालेली आहे. पैसे वाटपाचे, बळीचे काय पाहिजे ते करा, पण प्रभाग 24 त्यांनी इगो प्रॉब्लेम केला आहे. राजेश काळे आला ना पाहिजे घरच्या, तो पॅनलमधला एकही नाही आला पाहिजे. त्यांना बाकीचे पॅनलमधले सगळे पडले तरी चालतील. दुसरी गोष्ट काय केलं त्यांनी, पाडापाडीच्या राजकारणामध्ये भाजपाच्या काही लोकांना फॉर्म ठेवा लावलेत, मुद्दाम फॉर्म. आमच्याकडे OBCमधून निष्ठावंत सरचिटणीस विशाल गायकवाड याला सांगून फोन करून त्यांचा फॉर्म ठेवा लावलेला आहे. ओपनमधून अडचणीत आणण्यासाठी चढचण करण्याच्या व्यक्ती ते भाजपाचे, त्यांचा फॉर्म ठेवा लावलेला आहे. पलीकडे असे बरेच आहेत. प्रत्येक प्रभागात त्यांनी
बंड करायला लावलेले आणि बंडखोरी करायला लावलेली. या सगळ्या गोष्टी का माझं नाही ऐकलं तर बघा काय होतं हे दाखवायसाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांनाच चॅलेंज केलेले, पक्षाला चॅलेंज केलेले. अहो ह्याला पक्षनिष्ठ म्हणत नाहीत आणि याचं उत्तर लोकांना कळणार आहे. निश्चितपणे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांचं वाक्य आहे, मैदानात उतरल्यानंतर मैदान सोडायचं नाही, पळून जायचं नाही. जर जो आपल्यासमोर प्रतिस्पर्धी आहे त्याला पळवून लावायचं, असं एकनाथभाईंचं वाक्य आहे, विधान आहे. याकडे आपण कसं बघता? अहो ज्या वेळेस अन्याय होईल त्यावेळेस एकनाथ पैदा होईल असं माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. ज्यावेळेस अन्याय त्यावेळेस एकनाथ. अहो या माणसाने शून्यातून हे केलेलं हो. आज सुद्धा बॉटम लेवलला ग्राउंड लेवलला काम करणारी व्यक्ती म्हणून आज आमचे नेतृत्व आहे. कार्यकर्त्यांना बळ देणारं नेतृत्व आहे. तुम्ही लढा, मी तुमच्याबरोबर आहे. तुम्ही रडायचं नाही, लढायचं. आणि या वाक्यातून खरा शिवसैनिक त्यांच्यातून दिसून येतो. त्यांच्याकडे बघितल्यानंतर ऊर्जा मिळते, असं नेतृत्व मिळालेलं आहे. आणि प्रभाग 24 हा पहिल्यापासून धनुष्यबाण होता, पण काही कारणावश आम्ही तिकडे सर्वजणांनी काही जणांनी आम्ही कमळं घेतलं होतं. पण आमचे नेते माननीय शिवशरण अण्णा पाटील हे आमदार धनुष्यबाणावर झालेले आहेत. आमच्याकडे पूर्वीपासून धनुष्यबाण आहे. आमच्या प्रभाग 24मध्ये पहिल्यापासून राजेश्वरी बिराजदार पाटील धनुष्यबाण आहेत. आणि आमचा मतदार जो आहे माननीय बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट हे आमच्या इथे जुळे सोलापूरमध्ये 2 दिवस राहिलेले आहेत. 1995 साली संतोषनगर इथे A.G. पाटील काकांच्या घरी 2 दिवस मुक्कामी होते. एवढं इथं शिवसैनिकाचं, फक्त शिवसैनिकांना आता ते जागा केलेलं आहे आम्ही. आणि ते शिवसैनिकाची चीड काय असते तुम्हाला निवडणुकीत तुम्हाला 16 तारखेला दुपारी 12-12:30 तुम्हाला दिसून येईल. ओके, धन्यवाद. अतिशय चांगल्या प्रकारे ठाम भूमिका राजेश काळे उपमहापौर यांनी मांडली आहे. प्रजासेवा न्यूज सोलापूर.